मुंबई के बोरीवली पश्चिम गोराई में आम्ही गोराईकर कला क्रीड़ा महोत्सव कार्यक्रम। ऐसी में कुछ सवाल है, जानने के लिए सुने समाचार। मुंबई के बोरीवली पश्चिम गोराई में आम्ही गोराईकर कला क्रीड़ा महोत्सव कार्यक्रम का भव्य आयोजन किया गया। ये कार्यक्रम आम्ही गोराईकर जागृति समिति की तरफ से आयोजित किया गया है। आम्ही गोराईकर कला क्रीड़ा महोत्सव कार्यक्रम में युवाओं को जागृत करने के लिए नशा मुक्ति अभियान भी चलाया गया। आम्ही गोराईकर कला क्रीड़ा महोत्सव कार्यक्रम में हजारों की संख्या में दहिसर बोरीवली के लिए स्थानीय लोग उपस्थित थे। इस आम्ही गोराईकर कला क्रीड़ा महोत्सव में बच्चों ने रंगारंग कार्यक्रम प्रस्तुत किया, जो वहां मौजूद लोगों का मन मोह लिया। युवाओं का जोश बढ़ाने के लिए पूर्व एमसीबी डायरेक्टर समीर वानखेड़े उपस्थित थे। मोहीम नशामुक्तीच्या बाबतीत सुरुवात केलेली आहे। आज तुम्ही या कार्यक्रमात उपस्थित आहात। सर्वात प्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा। जे गोराई करा त्यांना शुभेच्छा। आणि दुसरं म्हटल्यावर की गोराई एरियामध्ये भरपूर ड्रग कन्झम्पशन वगैरे पण आहे, ड्रग ऍक्टिव्हिटी पण आहे। तर याच रीतीने जे तुम्ही ऑर्गनायझेशन वगैरे केलेलं आहे, सो दॅट इज इन अ व्हेरी पॉझिटिव्ह डायरेक्शन। तर खूप शुभेच्छा। आणि दुसरं म्हणजे की या प्रकारचे अवेअरनेस, ड्रग अवेअरनेस प्रोग्राम खूप रीतीने तुम्ही करा, तेव्हाच हे ड्रगचं प्रॉब्लेम प्रकरण थांबणार। उपनगरात मोठ्या प्रमाणात ड्रग्सचं जास्त प्रमाणात वाढत गेलेलं आहे, बरोबर आहे। त्याचसोबत कुठेतरी असे एक अधिकार म्हणून तुम्ही दाखवतो, पण आता कुठेतरी असं दिसत नाही। आता म्हणजे हे अवेअरनेस प्रोग्रामचा एकच उद्देश आहे की जर तुम्हाला कुठल्या तरी ड्रग रिलेटेड ऍक्टिव्हिटी सापडलेल्या आहेत, ताबडतोब पोलिसांना किंवा बाकीच्या लॉ एन्फोर्समेंट एजन्सी त्यांना इन्व्हॉल्व करायचं। आणि बाकीचं आता आमच्यासारख्या लोकांचं असं आहे की मी ईच अँड एव्हरी डिस्ट्रिक्ट आणि बाकीचं नशामुक्त अभियान राबवतो। क्योंकि उन्होंने नशा तो इस प्रकार के और आप ज्यादा लोगों को देखा जाए तो मुंबई को बहुत हो रहा है, कंजम्पशन ज्यादा किया जा रहा है। यहाँ पे कुछ रोक कार्रवाई देखिए, कार्रवाई दोनों प्रकार की होना चाहिए। एक तो अवेयरनेस जो आप करते होना चाहिए, और दूसरा एनफोर्समेंट ये दोनों साथ में 100% पब्लिक के हाथ में ये चीजों को टॉलरेट ना करें और कुछ युवा ने मुंबई ऐसा एक पूरी प्रयास मैं देखिए हमारे सरकार के अधिकारी हमारे सरकार का एक सांगणार। आज आम्ही एक नशामुक्त संस्था आणि मोठ्या प्रमाणात नशा करणाऱ्या युवांना हा एक मोहीम यांनी सुरुवात केलेली आहे। आज त्यांचा कार्यक्रम गेला 4 दिवसापासून चालू आहे। तुम्ही उपस्थित राहिलेला आहात, काय सांगा? आम्ही गोराईकर हा जो कार्यक्रम आहे, मनोहर बातू से त्यांची टीम, त्यानंतर आमची विकासिनी ताई, आणखी प्रसाद कुलाबकर, नाव आहे मधू, सर्व गोराईकरांची आणि सर्वांनी कुठे इथे पार्टी बिटी हा प्रकार न करता सर्वांनी एक मराठी माणसाने एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित केला। याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की नशामुक्ती। आजकाल तुम्ही बघितलं असेल, नुकतंच ललित पाटील यांना पकडलं गेलेलं आहे नशेच्या बाबतीत। जे ड्रग्स विकत होते, बऱ्याच ठिकाणी आमच्या सरकारने धाडी टाकून कोटी अब्ज रुपयाचा ड्रग्स पकडलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा नशामुक्ती ड्रग्सच्या विरोधात आहेत। इव्हन विधानसभेमध्ये पण याच्यावर खडाजंगी झालेली आहे। आणि ह्या आमच्या गोराईकरवाल्यांनी हा चांगला विषय उचलून धरलेला आहे। आज एक तरुण पिढी बर्बाद होताना कुठेतरी दिसत आहे, की बर्बाद होऊ नये याच्याकरता यांनी केलेला चांगला उपक्रम, स्तुत्य उपक्रम, त्याबद्दल त्यांना मला
तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विधान भवनात मोठ्या प्रमाणात उपनगरात नशा प्रोहिबिशन केलं जात आहे असं बरेच विरोधी पक्ष किंवा असा आरोप झालेला आहे. पण तुमच्याकडून नेमकं सत्तासुद्धा तुमची आहे, या संस्थेला कसं काही तुम्ही पुढाकार देणार आणि कशा पद्धतीने हा जो ललित पाटील नवीन हा उभा राहिलेला आहे त्याचा काय असं अजूनपर्यंत जे स्थानिक लेवलवर जे विकत होते त्यांना पोलीस पकडायची, पण असं न करता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे मोठे पेटलर्स आहेत त्यांना तिथून ललित पाटील जिथे प्रोडक्शन तयार होतं अशा फॅक्टरी बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे मला खात्री आहे थोडा वेळ जाईल, पण हे काही एवढा सहजासहजी सुटणार नाही. हा जगाला पडलेला मोठा गोष्ट आहे. आपल्या महाराष्ट्रात प्रमाण शिंदे सरांचं आणि व्यक्त केलं आहे आणि सांगितलेलं आहे की सरकारने सुद्धा त्यांच्या आमदार ग्राउंड लेवल बोलण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ठरवलेलं आहे संविधानाचं रक्षण केलं. जनजागरूक से एक कार्यक्रम आयोजित किया गया है महोत्सव, जिसमें एक संदेश दिया गई है ड्रग्स नो ड्रग्स. क्या कहोगे? 100% जो हम लोग सब पक्ष जैसे प्रसाद भाई हो, संजय भोसले हो, मंगेश वगैरह सब लोग जितने संतोष भाई हो, कुणाल सब लोग सब जो मिलके सब पार्टी म्हणजे हम लोग चाहते हैं कि हमारा देख के बाकी सब लोग भी अपने अपने एरिया में, क्योंकि हम ऐसा नहीं बोलेंगे 100% हमने ड्रग्स का जो इधर म्हणजे खत्म कर दिया, जो नशा ये जो वो चल रहा है वो जो हमने खत्म किया. लेकिन हम इतना हक से बोल सकते हैं 70% सब दुकान वाले को ताकीद देके जो पेपर बेचता वगैरह सब उनको जिसके पास मिला उनको पुलिस स्टेशन में जमा करके, जो लड़के ड्रग्स सेवन कर रहे थे उनको उनके घर पे जाके बता के सब, म्हणजे मुझे तो ऐसा लगता है कि आज गोरे में जो ड्रग्स सेवन है 70% बंद हो गए. अभी फिलहाल आपका ये मुहिम गोराई बरौनी में जारी चल रहा है, इसके और कहाँ चल रहा है? 100% अभी हम लोग गोराई से आज निकल के हम लोग बोरीवली के 5वें वार्ड में हम लोग पहुंचे गए. तो अगर आगे गांधीवली मलाड वाले ऐसा इंटरेस्ट लेंगे तो हम लोग उनके साथ भी हम लोग ये काम करना पसंद करेंगे. 4 दिवसाचा कार्यक्रम लक्षात बऱ्याच प्रमाणात संदेश सुद्धा दिले जात आहेत कुठेतरी आम्ही गोराईकारी समिती ही गेली 4 महिन्यापासून आम्ही काम करतो आणि हे काम करत असताना आम्हाला असं जाणवलं की ते तरुण वर्ग हे नशाच्या अधीन झालेले आणि नशामुक्ती करणं गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केला. आज सुद्धा आमच्या काही कार्यकर्त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांनी एक 2 नशेबाज तरुणांना पकडून मुद्देमाला सहित आणि त्यांच्यावर आज CR झालेला आहे. आम्ही जागृती करतोय, आम्ही प्रयत्न करतोय आणि आम्ही सातत्याने याच्यापुढे प्रयत्न करत जागृती तर केलेली आहे आणि त्या जागृती अशीच कायम राहिली पाहिजे. आम्ही सातत्याने आमचा प्रयत्न असतो.